नमस्कार. इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यात जिरं, हिरवी मिरची आणि हळद घालून मिक्सरमध्ये पेस्ट करून घेते. इथे तुरीची डाळ उकळून घेतलेली आहे. ती रवीने घोटून घेते. त्यात खोबऱ्याची पेस्ट घालते. मिक्स करून घेते. आता गॅसवर उकळी काढून घेते. त्यात चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालते. तुरीच्या डाळीच्या वरणाला छान उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. इथे अलकुलची कोवळी पानं घेतलेली आहेत. पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता बारीक चिरून घेते. अशा प्रकारे अलकुलची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत. त्याला थोडंसं मीठ लावते आणि हाताने चुरून बाजूला ठेवते, म्हणजे भाजी लवकर नरम होईल. 10-15 मिनिटांनी कढईत भाजी काढून घेते. त्यात एक बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 6 तास अगोदर भिजत घातलेली मुगाची डाळ घालते. सगळं मिक्स करून घेते आणि भाजीत थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. भाजीला छान वाफ आलेली आहे. भाजी मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. अशा प्रकारे 2-3 वेळा झाकण काढून मुगाची डाळ शिजेपर्यंत भाजी शिजून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि थोडीशी साखर घालते. मिक्स करून घेते. मुगाची डाळ शिजलेली आहे. ओलं खोबरं घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून एक वाफ काढून घेते. झाकण काढून भाजी मिक्स करून घेते. अलकुलच्या पानाची भाजी तयार आहे. इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यात 3 लसणीच्या पाकळ्या, एक छोटा चमचा जिरं आणि हळद घालून मिक्सरमध्ये सुकं वाटून घेते. खोबरं वाटून झालेलं आहे. त्यात चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. इथे मिरच्या घेतलेल्या आहेत भरायला. मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत. आता मिरच्यांना चीर पाडून घेते आणि त्यातल्या बिया काढून टाकते. अशा प्रकारे मिरच्यांमधनं बिया काढून टाकलेल्या आहेत आणि मिक्सरमधनं वाटून घेतलेलं खोबरं मिरच्यांमध्ये भरून घेते. अशा प्रकारे सर्व मिरच्या भरून घेते. मिरच्या भरून झालेल्या आहेत. इथे पॅनमध्ये तेल घेतलेलं थोडंसं. त्यात मिरच्या ठेवते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढून दुसऱ्या बाजूने परतून घेते. पुन्हा झाकण लावून घेते. मिरच्या भाजून झालेल्या आहेत. आता मी काढून घेते. इथे कढईमध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा परतून घेते. कांदा परतून झाल्यावर टोमॅटो घालते बारीक चिरून ठेवलेला. टोमॅटो परतून झाल्यावर अलकुल घालते बारीक कापून घेतलेला आणि कांद्यावर परतून घेते. त्यात लाल मसाला आणि हळद घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मटरचे दाणे घालते आणि सर्व एकदा मिक्स करून घेते. पाणी घालते
आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. अलगुल शिजलेलं आहे. आता त्यात खोबरं घालते, मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून एक वाफ काढून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. भाजी मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते. अलकुलचे मटर घालून भाजी तयार आहे. ते कढईत तूप घेतलेलं आहे, तर ड्रायफ्रूट्स परतून घेते. ड्रायफ्रूट्स परतून झाल्यावर काढून घेते. त्यात थोडंसं तूप घालते अजून आणि अर्धा वाटी रवा तुपात भाजून घेते. रवा लालसर भाजून झालेला आहे. त्यात 1 वाटी गरम करून घेतलेलं पाणी घालते, मिक्स करून घेते आणि झाकण लावून रवा शिजायला ठेवते. रवा छान फुललेला आहे. तर 2 वाटी दूध घालते, मिक्स करून घेते. थोडंसं केसर घालते. परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालते, मिक्स करून घेते. ते अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे बारीक चिरून, तो घालते. वेलचीची पावडर घालते, मिक्स करून घेते. गूळ वितळलेला आहे. रव्याची खीर तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.